हॅलो व्ह्यूवर्स, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आमच्या बिल्डिंग खाली कांदे विकणाऱ्यांची गाडी आली होती आणि आईसुद्धा तिकडे जाऊन एक गोणी कांदे घेऊन आली. आमच्या घरी थोडे थोडे असे कांदे भरले जात नाही, एकदाच लॉटमध्ये कांदे भरले. आई छोटे कांदे आणि मोठे कांदे असे दोन्ही वेगवेगळे बकेट काढत. खूप 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 अतिशय कंटाळा आला होता. का त्याचं कारणही तसं आहे, कारण मी, युवांश, स्वस्तिक आणि युवांची पप्पा आम्ही चौघेजण फिरायला गेलो होतो. तर आम्ही फिरून फिरून खूप थकलो होतो दिवसभर. पण मला हे करावंच लागणार होतं. म्हटलं पहिला चहा घ्यावा, चहा घेतल्याशिवाय अंगातला आळस काही कमी होणार नाही, म्हणून चहाचा कप भरला आणि चहा पिता पिता दुसरीकडे काम चालू होतं. जाईंनी पनीर आणला होता, तर पनीरची भाजी बनवणार होते, पनीर वाटाणा बनवत होते. तर मी यूट्यूबला एक रेसिपी बघितली होती. त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे करून तेलामध्ये तळण्यापेक्षा अख्खा पनीर तेलामध्ये तळला तर खूप बेटर होतो, कारण तुकडे करून तळले ना तर ते पलटताना ते खूप तुटतात. म्हणून मी पण तसंच फॉलो केलं आणि मी सुद्धा तेलामध्ये अख्खा पनीरचा जो भाग होता तो अख्खा तळायला ठेवला. बट प्रॉब्लेम असा झाला की स्टार्टिंगला जेव्हा मी तेलात ठेवला तेव्हा तो परतताना मला खूप म्हणजे पलटतानाच येत नव्हता आणि तो खाली चिकटला सुद्धा होता. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा 2-3 वेळा मी त्याला पलटलं तेव्हा तो बरोबर पलटायला लागला, न चिकटता व्यवस्थित, तेही एकदम, आणि न तुटता. मला तरी हे असंच बेटर वाटलं की तुकडे करून तळण्यापेक्षा पनीर जो असतो तो अख्खा तेलामध्ये तळला तर ते बरं पडतं, कारण त्याचे असे पलटताना तुकडे होत नाही किंवा त्याचा चुरा होत नाही. जसा पनीर आपण ठेवतो तसाच आपल्याला भेटतो. आणि शिवाय आपण जेव्हा पनीरचा तो तुकडा बाहेर काढतो तळलेला, त्यामुळे आपल्याला हवे तसे तुकडे करता येतात त्याचे व्यवस्थितपणे. तर तुम्ही बघू शकता मी पनीरला दोन्ही बाजूनी छानपैकी तळलं आहे आणि मस्तपैकी ब्राऊन रंग चढला आहे त्याच्यावर. तर एका बाजूला पनीरच्या भाजीसाठी लागणारे सगळ्या साहित्यांची म्हणजे कांदा, टोमॅटो, हे सगळं कटिंग चालू आहे माझी. दुसरीकडे मी वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत. वाटाणे धुवून स्वच्छ करून ते एका बाउलमध्ये मला हवेत तेवढे मी तेवढे वाटाणे काढलेले आहेत. आणि तो जो बाजूला तुम्हाला छोटा कुकर दिसतोय त्याच्यामध्ये मी युवांची खिचडी लावली होती. बट माझ्याकडून पाणी जास्त पडल्यामुळे ते पाणी सिटी वाजताना सगळं बाहेर आलं, त्यामुळे ते कुकरचं सगळं अशी सत्यानाश झाली आहे माझ्या हातून. तर मी इथे माझं एका बाजूला काम चालू आहे फटाफट आणि एका बाजूला मी चहासुद्धा पित होते. आणि अधूनमधूनच युवांचे पप्पा मला ते लाव्यांचा चिवडा खात होते. तर लाव्यांचा चिवडा अधूनमधून ते मला भरवत होते आणि मी तोसुद्धा एन्जॉय करत होते. ॲक्च्युली मला त्याचासुद्धा व्हिडिओ काढायचा होता, पण मला जेवण बनवायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी जेवण बनवण्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. आणि तुम्ही बघू शकता मी घाईघाईत फटाफट कांदा कट करते आहे. मी बघतही नाही आहे की तो मी बारीक कापते आहे की जाड कापते आहे, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता, कारण आईंनी कांद्याची सेटिंग करेपर्यंतच खूप वेळ घालवला होता. आणि आज अतिशय मला कंटाळासुद्धा आला होता, त्यामुळे आज माझा मूड नव्हता. कडे मी तांदूळ धुवत आहे भात लावण्यासाठी. आज आम्ही पुलाव बनवत आहे. असा टिपिकल पुलाव नाही, बट जसा कुकरमध्ये डायरेक्ट आपण खिचडी कशी लावतो तसा डायरेक्ट पुलाव मी कुकरमध्ये लावणार आहे. असं वेगळा तांदूळ शिजवून मग वेगळे त्याची रेसिपी करून असं काही करणार नाही आहे, कारण शॉर्टकट एकच जेवण बनवत आहे. तर मी एका बाजूला तांदूळ निवडत आहे. गावच्या तांदळांमध्ये तुम्हाला माहिती आहे खडे असतात, त्यामुळे ते निवडण्याचं सुद्धा काम चालू आहे. आणि तुम्ही तिकडे वरती स्टोववरती छोट्या तव्यामध्ये बघू शकता की माझं पनीर फ्राय होत आहे. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यातलं पाणी 1-2 वेळा स्वच्छपणे काढलेलं आहे मी. आणि एका बाजूला माझं चहा पिणं चालू आहे. तुम्ही बघू शकता. इकडे माझं पनीर मस्तपैकी ब्राऊन रंगाचं होईपर्यंत मी तळला आहे. खूप कडक असा झालेला आहे, मस्त वाटत आहे. आणि आता पनीरच्या भाजीची फोडणी मी देत आहे. मला प्रत्येक जेवणामध्ये लसूण ही लागते, कारण लसूणचा जो इसेन्स असतो ना जेवणामध्ये तो खूप म्हणजे छान लागतो, त्याचा टेस्टच वेगळा येतो. आणि लसणाची मी कधीच पेस्ट नाही घालत, मी लसूण असा ठेचून टाकते. लसूण ठेचल्याने कसं तो दाताखाली जेव्हा आपण जेवतो तेव्हा दाताखाली येतो, तेव्हा त्याची चव खूप वेगळीच लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि मग मी कांदा टाकला आहे. कांदा असा मस्त ब्राउनिश कलरचा झालेला तुम्हाला दिसत असेल. मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला. टोमॅटो आणि कांदा आता भरपूर वेळ मी परतून घेणार आहे. नंतर ते पण थोडं ब्राउनिश झाले की त्याच्यामध्ये मग वाटाणे ॲड केले. वाटाणे यासाठी नंतर केले कारण हिरवे वाटाणे हे लगेच शिजतात आणि मग आपण ते खायला गेलो ना की लगेच ते असे पचपचीत लागतात. त्यामुळे सगळी फोडणी झाल्यावर त्याच्यानंतर मी वाटाणे ॲड केलेत, का तर वाटाणे हे एकदम 60% शिजले पाहिजेत. मी एका बाजूला जो माझा पनीर आहे जो मी तळलेला आहे त्याचे काप करत आहे, त्याचे तुकडे करत आहे.
मला हवेत तसे मी त्याचे तुकडे केलेले आहेत, म्हणजे छोटे मोठे बारीक असे मला जसे लागतील तसे केलेले आहेत। आणि मधून त्या तळलेल्या पनीरचे तुकडे चाखण्याची माझं कामसुद्धा चालू होतं। मी अतिशय बारीक पण तुकडे केले नाही आहेत, कारण भाजी पलटताना ते तुटू नये म्हणून। आता तुम्ही बघू शकता इथे माझे वाटाणे छान वाफवलेले आहेत। मग त्याच्यामध्ये जे माझे घरचे मसाले आहेत तेच ॲड केलेत। कुठला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पनीर भुर्जी किंवा पनीर मसाला, ग्रेव्ही मसाला असं काहीच ॲड केलेलं नाही आहे। जे माझ्याकडे हळद, तिखट, मीठ, जे मसाले आहेत तेच टाकलेले आहेत। आणि मग त्याच्यानंतर जे पनीरचे मी तुकडे केले होते ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि मग ते मस्तपैकी ढवळून घेतलेले आहेत। मी जास्त ढवळलं नाही आहे, का तर पनीर हे तुटले नाही पाहिजे, जे चौकोन आहे ते तसेच राहिले पाहिजे। ही पनीरची भाजी माझी एक बाजूला शिजत आहे, तर दुसरीकडे मी जरा गॅस ओटा साफ करते, कारण माझ्या हातून तुम्ही बघू शकता मसाले वगैरे स्टोववरती पडलेले आहेत। आणि मी पनीर तळताना त्याचे जे तेलाचे छिटे होते ते त्या स्टोववरती उडाले। ते जर लगेचच साफ नाही केले ना तर काय होतं की तो गॅसचा जो स्टोव असतो लोखंडाचा तो पूर्ण चिकट होतो आणि मग ते दिसायला एकदम खराब दिसतं। त्यामुळे मी एका बाजूला पुसून घेत आहे, एका बाजूला माझं काम चालू आहे आणि एका बाजूला माझी भाजी शिजत आहे। तर दुसरीकडे पुलाव बनवण्याची तयारी चालू आहे। गाजर घेतला आहे मी, त्याला स्वच्छ धुतलं आहे आणि गाजराचेही काप करत आहे। छोटे मोठे जसे मला जमतील तसे मी काप केलेले आहेत, कारण भाजी कशी मला वाफेवरती नाही शिजवायची आहे, मी डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे पुलाव। त्यामुळे मी जरा जाडसरच काप घेतलेले आहेत। आता इथे मोठा कुकर घेतला आहे, कारण आम्ही खाणारी 5 माणसं आहोत, त्यामुळे आम्हाला हा एवढा कुकर लागतोच। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काळी मिरी, लवंग, तेजपत्ता ह्या सगळ्याची फोडणी देऊन मग गाजर टाकून मग त्याच्यामध्ये मी वाटाणे घालून भात घातला आहे आणि मग मीठ टाकून बाजूला माझी पनीरची भाजी रेडी आहे। आणि आता मी जो कुकर आहे तो दुसऱ्या स्टोववरती शिफ्ट करत आहे, कारण मला एका बाजूला युवांची खिचडी गरम करायची आहे। 9 वाजले आहेत, युवांच्या जेवणाची वेळ झालेली आहे। त्या वेळेवर जेवण नाही भेटलं की तो खूप कंटाळतो आणि खूप रडायला सुरुवात करतो, चिडचिड करतो। आणि तुम्हाला वाटलं असेल की मी कुकरमध्ये सगळं टाकलं आहे पण कुकरचं झाकण का लावत नाही आहे, कारण कसं असतं जेव्हा आपण मसाले भात, खिचडी भात कुठलाही भात असतो तो जर आपण लावला आणि डायरेक्ट कुकरचं झाकण लावलं तर जो मसाले असतात ते सगळे वरती तरंगतात आणि भात हा खाली फक्त शिजला जातो। त्यामुळे मी काय करते की जेव्हा कुकरचं झाकण न लावता जेव्हा भाताला उकळी येते, म्हणजे ते जे मसाले असतात ते उकळीबरोबर त्या तांदळामध्ये मिक्स होतात आणि मग ती उकळी आल्यानंतर मी कुकरचं झाकण लावते। तर दोन्ही बाजूला माझा गॅस स्टोव बिझी आहे आणि तिसऱ्या बाजूला मी सुद्धा बिझी आहे। आईनी कामावरून गोडी डाळ आणली होती आणि एका डब्यामध्ये गुलाबजाम आणले होते। आईसुद्धा कामावरनं थोडंफार जेवण आणतात आणि आम्ही ते टाकत नाही, आम्ही ते आवडीने खातो, कारण आम्ही अन्नाचा अनादर करत नाही। इकडे बघू शकता युवांची खिचडीसुद्धा गरम होते आणि गरम झाली आहे, तर युवांची जी जेवणाची प्लेट आहे ती मी सजवत आहे। युवान जेव्हा जेवतो तेव्हा या प्लेटमध्ये त्याला जेवायला खूप आवडतं। एका बाजूला पाण्याचा पेला असतो, दुसऱ्या खाण्यामध्ये मी त्याचं चम्मच ठेवते आणि तिसऱ्या मोठ्या प्लेटमध्ये त्याचं ते जेवण म्हणजे जो खिचडी किंवा कालवण भात किंवा डाळ भात जे काही असेल ते सर्व करते। तर तुम्ही इथे बघू शकता युवांशी खाण्याची प्लेट रेडी आहे आणि त्याच्यामध्ये पनीरचे तुकडेसुद्धा टाकलेत, कारण युवांशला आवडतात पनीरचे तुकडे। त्याला जेवायला बोलवायचं म्हणजे मला त्याला पकडून बसवावं लागतं। जेवण झाल्यानंतर युवांश कसा खेळत आहे तुम्ही बघा। मी युवांशच्या जेवतानाचा व्हिडिओ शूट नाही केला, कारण आईंना नाही आवडत त्याला जेवतानाचा व्हिडिओ काढलेला। बघू शकता माझा भात उकळला आहे, आता मी कुकरचं झाकण लावत आहे। तर आता युवांश आणि स्वस्तिकचं जेवण झालं आहे, आमचंही जेवण रेडी आहे। थोड्या वेळाने आता आम्हीसुद्धा जेवायला बसू। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। आणि हां, सर्वात महत्त्वाचं, थँक्स फॉर वॉचिंग। बाय।